ज्ञान कुणाकडून ग्रहण करावे? जर शक्य असेल तर विषमधून सुद्धा अमृत काढून घ्या, अमृत उपयोगी आहे. जर सोने गटारमध्ये पडले असेल तर काढून घ्या, स्वच्छ करा व स्वीकार करा. नीच कुळात जन्म घेतलेल्याकडून सुद्धा सर्वोत्तम ज्ञान ग्रहण करा. याच प्रकारे एखाद्या बदनाम घरातील मुलगी महान गुणाने संपन्न आहे व ती तुम्हाला काही ज्ञान देत असेल तर ते ग्रहण करा. जो व्यक्ती नाशवंत वस्तूसाठी अविनाशी वस्तू सोडून देतो तर त्याच्या हातातून अविनाशी वस्तू तर चाललीच जाते, पण नश्वरलाही तो विमुख होतो. स्त्रीमध्ये पुरुषांपेक्षा भूक दुप्पट असते, लज्जा 4 पट असते, साहस 6 पट असते आणि काम वासना 8 पट असते. आमचा चॅनल आवडला असेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.